नमस्कार. वर्ल्ड ऑफ शोभा या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत. पाहूया आज मी कोणती रेसिपी बनवते. एक रोल कट करून दाखवते. किती क्रंची आहे पहा. पाहू शकता तुम्ही. वेज रोल हा पहा. त्याबरोबर टोमॅटो सॉस इतका सुंदर लागतो. पाहिजे काही रेसिपी वेज रोल वर्ल्ड ऑफ शोभा चॅनलला सबस्क्राईब करा. ही रेसिपी पाहायला मिळेल. आता हे व्हेजिटेबल रोल बनवते मी. आजची रेसिपी घरी काहीही पार्टी असेल, सण असेल, पाहुणे येणार असतील, लग्नामध्ये सुद्धा स्टार्टर म्हणून हे रोल बनवले जातात आणि ठेवतात सुद्धा. तर त्याच्यासाठी मी 4 हिरव्या मिरच्या आणि इतकं आलं घेतलेलं आहे. बारीक करून घेते मिरची आणि आलं. रोल बनवण्यासाठी मी भाजी बनवते. या चमच्याने 3 चमचे तेल. तेल गरम झालं. 1 चमचा जिरं, मिरची आणि आलं त्याची पेस्ट. गॅसची फ्लेम लो ठेवलेली आहे. व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचं. मी ह्या वाटीने 1 वाटी किसलेला बीट घेतलाय. बीट परतून घेते. त्यातलं मॉइश्चर निघून जाईल. त्याच वाटीने 1 वाटी किसलेला गाजर मिक्स करते. गाजर आणि बीट बारीकच किसून घेतलेला आहे. अर्धी वाटी मटार मी उकळून घेतलेले आहेत. मटार शिजायला वेळ लागतो म्हणून मिक्स करते. पाव वाटी मक्याचे दाणे मी उकडून घेतलेले आहेत. पण जर आपण वेज रोल फ्राय करतो ज्या वेळेस मक्याचे दाणे फुटण्याची शक्यता असते. तुम्ही उकडलेले मक्याचे दाणे थोडे क्रश करून घेऊ शकता. यामध्ये मक्याचे दाणे नाही वापरले तरी चालेल. पाव चमचा हळद पाव चमचाच वापरायची आहे, नाहीतर बीटचा रंग येणार नाही. रोलच्या स्टफिंगची मी भाजी बनवते. त्यामध्ये मी ब्रेड क्रम्ब वापरणार आहे. त्या अंदाजानेच मीठ घालायचं आहे, नाहीतर तुम्ही भाजीच्या शेवटी सुद्धा मीठ घालू शकता. पण आत्ता मीठ घातल्यामुळे गाजर आणि बीट थोडं पटकन मऊ होईल. चवीनुसार मी मीठ घातलेलं आहे. मिक्स करून घेते एकदा. तीन ते 4 मिनिटं मी हे भाजीसाठी बनवलेलं मिश्रण परतून घेतलेलं आहे. पाव वाटी तळलेले शेंगदाणे ऑप्शनल आहे. नको असतील स्किप करा. पण क्रंचीनेस लागतात बरं त्यामध्ये. हे माझं व्हेरिएशन. मी काही व्हेरिएशन बरंसं ॲड करत असते रेसिपीमध्ये. रोल बनवायचे आहेत, मग बाइंडिंग तर करावंच लागेल. मी ब्रेड क्रम्ब घेतलेला आहे. किती ब्रेड क्रम्ब लागेल थोडा ब्रेड क्रम्ब मी याच्यामध्ये ॲड करते. थोडा ब्रेड क्रम्ब घालून ॲड करायचा आहे, म्हणजे रोल बनवण्यासाठी भाजीला व्यवस्थित बाइंडिंग येईल. आणि ब्रेड क्रम्ब मी आत्ताच बनवलेला आहे घरी. फार दिवसाचा जुना ब्रेड क्रम्ब वापरू नका. मी
सगळा ब्रेड क्रम्ब वापरलेला आहे. टिप: ज्या वेळेस तुम्ही रोल बनवता त्यावेळेस हे मिश्रण जर सैल वाटलं थोडं, तर तेव्हा सुद्धा तुम्ही ब्रेड क्रम्ब त्यामध्ये ॲड करू शकता, काहीच हरकत नाही. आता ही भाजी रोल बनवण्यासाठी तयार आहे. त्यावर आता मी घालते कोथिंबीर बारीक चिरलेली. कोथिंबीर मिक्स करते. रोलसाठी मिश्रण मी थंडगार करून घेते. थंड झालेलं मिश्रण त्याचा गोळा घेतलेला आहे. लहान मोठ्या कोणत्या साईजमध्ये रोल बनवायचे आहेत त्या साईजमध्ये तुम्ही बनवू शकता. अगोदर असा गोल गोळा करून घ्यायचा आणि नंतर तुम्ही लहान मोठ्या साईजमध्ये रोल बनवू शकता. हे पहा, असे बाकीचे रोल मी बनवून घेते. मी कॉर्नफ्लोअर घेते 2 चमचे मी कॉर्नफ्लोअर घेतलेला आहे आणि हा व्हेजिटेबल रोल कोट करून घ्यायचा आहे कॉर्नफ्लोअरमध्ये. क्रंची होतात रोल. हे पहा, आणि हे एक्स्ट्राचं कॉर्नफ्लोअर काढून टाकायचं आहे. रोल मी कोट करून घेतला आहे. कॉर्नफ्लॉवरची स्लरी बनवते. 1 चमचा कॉर्नफ्लॉवर, आणखी 1 चमचा कॉर्नफ्लॉवर. जास्त क्वांटिटीमध्ये करणार असाल तर कॉर्नफ्लॉवरचं प्रमाण वाढवा. आणखी 1 चमचा, 3 चमचे मी कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे. थोडं पाणी घालते. स्लरी बनवते. पाणी थोडंच घालून स्लरी बनवायची आहे. मी कॉर्नफ्लोअर वापरला आहे, तुम्ही मैदा वापरला तरी चालेल. अशी आपल्याला स्लरी बनवून घ्यायची आहे. ब्रेड क्रम्ब थोडा ब्रेड क्रम्ब घ्यायचा आहे. सगळा ब्रेड क्रम्ब आपल्याला ओला करायचा नाही आहे. कोट केलेला हा रोल त्या स्लरीमध्ये आपल्याला डीप करायचा आहे. हा रोल आपल्याला आता ब्रेड क्रम्बमध्ये कोट करून घ्यायचा आहे. आता अशा पद्धतीने सगळे रोल मी बनवून घेते. डीप करते आणि नंतर ब्रेड क्रम्बने मी त्याला कोट करून घेते. हे पहा, अशा पद्धतीने वरचा सगळा ब्रेड क्रम्ब एक्स्ट्राचा काढायचा आहे. रोल फ्राय करण्यासाठी मी तेल गरम करत ठेवलंय आणि तेल आता कडकडीत गरम झालंय. काय करायचं, तेल गरम झाल्याच्या नंतर गॅसची फ्लेम मीडियम करायची आणि नंतरच रोल फ्राय करायचे. रोल फ्राय करण्यासाठी तेलामध्ये सोडते. तुम्ही पाहू शकता एकही रोल फुटलेला नाही. फ्राय करताना गॅसची फ्लेम मी लो ठेवलेली आहे. हे पहा, मी बीटचा वापर केलेला आहे त्यामुळे रंग असा आलेला आहे रोलला, पाहू शकता तुम्ही. आणि ते न तुटता फ्राय झाले. व्हेज रोल फ्राय करून तयार. सर्विंग प्लेट घेतली आहे. थोडं मी डेकोरेट करते, पहा बरं. हे पहा, सर्कल केलंय मी बीटचं. किसलेलं बीट आहे, किसलेला गाजर, घरामध्ये कोणती पार्टी असेल ना, असं बनवा. इतकं मुलांना आवडतं ना ते. बर्थडे पार्टी असेल तर बनवा. काही तुमच्या घरी फंक्शन असेल तरी बनवा.
छान दिसतं. प्लेट मी गार्निशिंग केलेली आहे. कसं वाटलं गार्निशिंग नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. आणि मला तुम्ही विचारताय की मी रेसिपीच्या ऑर्डर घेते का. आता सध्या मी ऑर्डर घेतलेल्या नाही आहेत. विचारल्याबद्दल धन्यवाद. ठेवते. असं थोडं मी व्हेरिएशन केलेलं आहे. आवडलं की नाही सांगा. असं मी गार्निशिंग केलेलं आहे आणि त्यासोबत टॅमॅटो सॉस नक्की वापरा. क्रंची आणि कुरकुरीत असे हे व्हेजिटेबल रोल होतात. आदल्या दिवशी भाजीचं स्टफिंग बनवून ठेवा, भाजी तयार करून ठेवा रोलसाठी, आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही रोल फ्राय करू शकता. पण ब्रेड क्रम लागला तर तुम्ही थोडा ॲड करू शकता, म्हणजे रोल आपले फुटत नाहीत तळताना. तुम्ही पाहिलं असेल असे क्रंची छान असे रोल होतात. प्लीज वर्ल्ड ऑफ शोभा चॅनलला ज्याने कोणी सबस्क्राईब केलं नसेल ना त्यांनी सबस्क्राईब करा. आणखीन नवीन नवीन रेसिपी मी आपल्यासमोर घेऊनच येणार आहे बरं. नमस्कार.